नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे आणि केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणे, मीरा रोडमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. काय होतं, आपण जेव्हा लोकांमध्ये असतो, फ्रेंड्समध्ये असतो, नेबर्स बरोबर, फॅमिलीमध्ये काहीतरी जर प्रॉब्लेम्स झाले, इश्यूज झाले, तर आपण ब्लेम करायला लागतो की कोणाचा फॉल्ट आहे, कोण जबाबदार आहे आणि असं कसं झालं आणि मग तू लक्षच कसं नाही दिलं किंवा हे इश्यूज क्रिएट झाले. तर मग याच्यामध्ये काय होतं की आर्ग्युमेंट्स होतात, वादावादी होते आणि याचा प्रॉब्लेम आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे, हे फॉल्टमध्ये आहे, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, या चक्करमध्ये पूर्ण वेळ जातो आणि जो प्रॉब्लेम आहे तो तसाच राहतो. बरं, याचबरोबर आपण नुसतं ब्लेम आणि फॉल्ट शोधण्यामध्ये लोकांशी आर्ग्युमेंट होते, रिलेशनशिप खराब होतात आणि लोक हर्ट होतात आणि अगेन प्रॉब्लेम तसाच आहे. तर हे सगळं करण्यापेक्षा जर आपण एकत्रितरित्या प्रॉब्लेमवर फोकस केला, कोणाचा फॉल्ट आहे पेक्षा प्रॉब्लेम काय आहे, त्याचं सोल्युशन काय आहे, त्याचा आउटकम काय आहे, याच्यावर जर फोकस केला तर हे बाकीचे प्रॉब्लेम्स आपल्याला एकदम मिनिमम वाटतील. कोणी केलं या गोष्टीवर फोकस करण्यापेक्षा सोल्युशन काय आहे, प्रॉब्लेम काय आहे यावर फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे एकत्रितरित्या त्याच्यातनं बाहेर आपण स्मूथली येऊ आणि तो प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होईल, हे गरजेचं आहे. हू इज ॲट फॉल्ट ह्याच्यामध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा आणि एनर्जी घालवण्यापेक्षा प्रॉब्लेम अँड सोल्युशन इज इम्पॉर्टंट. मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओज रेग्युलर तुमच्यापर्यंत पोचावे याच्याकरता तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओज पोचतील याच्याकरता आम्ही कंटिन्युअस प्रयास करत असतो. त्याच्यासाठी आम्हाला सहाय्य करा. धन्यवाद.